सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 19मधील प्रकरण 8चे आपण वाचन करणार आहोत. या प्रकरण 8चं जे हेडिंग आहे ते हेडिंग आहे हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य. म्हणजे याचं जे हेडिंग आहे हे स्वराज्य नव्हे हे तर आमच्यावर राज्य. तर या प्रकरणामध्ये बाबासाहेब काय लिहितात ते आपण वाचूया. गेल्या अंकात राष्ट्रीय सभा, जिला काँग्रेस असे म्हणतात, तिच्या वाढत्या भुकेचा अनुवाद झाला. ब्रिटिश राज्यपद्धती सुराज्य पद्धती करण्यासाठी जरी ती जन्मास आली तरी कालमान परत्वे सुराज्याच्या ऐवजी मागणी करून तिने स्वराज्याची देणगी मिळवली आहे व ती अवमानिता जरी येत नाही तरी पण ती उपयुक्त आहे की नाही हे ठरवणे अगदी जरुरी आहे. देणगीचा अपायकारक परिणाम कसा घडू शकतो हे ज्यांना शंकराने भाळून जाऊन भस्मासुराला दिलेल्या देणगीने इतरांचीच नव्हे खुद्द शंकराचीच कशी त्रेधा उडाली हे माहीत आहे, त्यांना विशद करून सांगण्याची जरुरी नाही. म्हणूनच त्यातील मर्म ज्यांनी जाणले आहे त्यांनी या स्वराज्याच्या मागणीच्या मुळाशी असलेल्या हेतूचे परिशीलन करणे अगदी आवश्यक आहे. बाबासाहेब लिहितात की स्वराज्याच्या मागणीच्या मुळाशी असलेले जे हेतू आहेत तिचे परिशीलन करणे अगदी आवश्यक आहे. त्याशिवाय ही देणगी साधक आहे की बाधक आहे या महत्त्वाच्या प्रश्नाचा निकाल देणे जड होईल. हे ठरवण्यास ब्रिटिश आमदनी वाईट का प्रश्नचिन्ह याचा उलगडा झाला पाहिजे. त्याच पक्षी स्वराज्याच्या हेतूचाही उलगडा होतोच. म्हणजे ब्रिटिश आमदनी वाईट का जर या प्रश्नाचा उलगडा केला तर स्वराज्याचा जो हेतू आहे त्याचाही उलगडा होतो. म्हणून तोच प्रश्न अग्रस्थानी मांडून त्याची छाननी करणे बरे पडेल. समोर बाबासाहेब लिहितात, काही दुराग्रही हरीचे लाल वजा जाता आतापर्यंत झालेल्या राज्यकारभारातील सुधारणात काहीच राम नाही असे म्हणणारे लोक या राष्ट्रीय सभेत नाहीत हे सुदैवच म्हणायचे. बाबासाहेब लिहितात, काही दुराग्रही हरीचे लाल वजा जाता आतापर्यंत झालेल्या राज्यकारभारातील सुधारणा काहीच राम नाही असे म्हणणारे लोक या राष्ट्रीय सभेत नाहीत हे सुदैवच म्हणायचे. याबद्दल ही राष्ट्रीय सभा कृतज्ञ आहे की नाही हा प्रश्न निराळा. परंतु या सभेचे समाधान का होत नाही हे निश्चित करण्यास तिच्या ठरावात वर्षोवर्षी होत असलेल्या ब्रिटिश राज्यकारभारातील दोषाविष्काराकडे लक्ष पुरवले असता असे दिसून येते की ब्रिटिश आमदनीतील प्रजेचे दारिद्र्य व तिची निस्तेज मनोभूमिका ही दोन तिच्या असंतोषाची महत्त्वपूर्ण कारणे आहेत. स्वराज्यवादी यांच्याप्रमाणेच प्रजा सुखसंपन्न होऊन तिची मनोभूमिका सतेज होणे ही मानवोन्नतीची आद्य कारणे आहेत असे आमचेही मत आहे आणि त्याला स्वराज्याशिवाय दुसरा जर उपायच नाही तर ईश्वर करो, स्वराज्यवादी यांच्या तोंडात साखर पडो असा आशावाद गाणे भाग पडते. पण त्यांच्या तोंडात साखर टाकण्यास आजच आम्ही तयार नाही. कारण जे जे इच्छी प्राणी ते पूर्वे चक्रपाणी. बाबासाहेब लिहितात, जे जे इच्छी प्राणी ते पूर्वी चक्रपाणी असे जरी साधू संतांनी उपदेशले आहे तरी या हिंदी जनाच्या व्यवहारात बऱ्याच गोष्टी चक्रपाणीच्या हाती नसून त्यांच्या दलालाच्या हातात आहे याचा आम्हास विसर पडणे शक्य नाही. म्हणूनच स्वराज्याचे व्यावहारिक रूपांतर काय होईल हे पाहणे इष्ट आहे. बाबासाहेब लिहितात की स्वराज्याचं समोर काय होईल हे पाहणं फार जास्त आवश्यक आहे. तर हिंदुस्तान देश इतर देशाच्या मानाने दारिद्र्यी आहे याबद्दल मुळीच मतभेद नाही. वार्षिक सरासरी उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिले असता हिंदुस्तान देशाची सांपत्तिक स्थिती खरोखर शोचनीय आहे. बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीडन, स्पेन, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन व अमेरिका संयुक्त स्थानांतील दर मानसी सरासरी वार्षिक उत्पन्नाचे लढाईपूर्वीचे आकडे अनुक्रमे 28, 32, 27, 31, 12, 22, 16, 19, 39, 40 पाऊंड आहे.
जे बाबासाहेबांनी हे जे पहिले आधीचे जे देश वाचले त्याची दरमानसी सरासरी प्रत्येक माणसाचं सरासरी वार्षिक उत्पन्न किती आहे तर ते सांगितलं 28, 32, 27, 31, 12, 22, 16, 19, 39, 40 पाऊंड आहे. परंतु हिंदुस्थानासारख्या दाट वस्तीच्या देशात दरमानसी प्रमाण 2 पाऊंड असते. म्हणजे काही देशाचं 40 पाऊंड आहे तर बाबासाहेब लिहितात हिंदुस्थानाच्या दाट वस्तीच्या देशात दरमानसी प्रमाण 2 पाऊंड पडते. यावरून या देशाची सांपत्तिक स्थिती किती हलाखीची आहे हे निराळे सांगणे नको. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी हिंदुस्थान देशाचा सांपत्तिक दर्जा इतर राष्ट्राच्या मानाने अव्वल नंबरचा होता. परंतु ब्रिटिश लोकांच्या विघातक व्यापारी धोरणामुळे अखेरचा आला आहे असे म्हणणारा एक पक्ष आहे. परंतु त्या पक्षाची झगडा करीत बसण्यात अर्थ नाही. आर्थिक उन्नतीच्या राजमार्गाचा उहापोह करण्याचेही हे स्थळ नव्हे. स्वराज्याच्या आमदनीत दारिद्र्य नाहीसे करणाऱ्या स्वराज्यवादियांनी आखलेल्या मार्गाची इष्टनिष्ठता ठरवणे आज एवढेच आजचे कर्तव्य आहे. म्हणजे स्वराज्य मागणारे जे लोक आहेत त्यांच्या आमदनीत दारिद्र्य नाहीसी करणाऱ्या स्वराज्यवादियाच्या आखलेल्या मार्गाची इष्टानिष्टता ठरवणे एवढेच काय ते आजच्या या प्रकरणाचे कर्तव्य आहे. स्वराज्यवादियांच्या मते हिंदुस्थानाच्या दारिद्र्याच्या मुळाशी हिंदुस्थानास लागू केलेली अनियंत्रित व्यापार पद्धती आहे. जे स्वराज्यवादी लोक आहेत त्यांना असं वाटते की हिंदुस्थानाच्या दारिद्र्याच्या मुळाशी हिंदुस्थानात लागू केलेल्या अनियंत्रित व्यापार पद्धतीच आहे. व्यापार पद्धती नियंत्रित करणे हा हिंदुस्थानाचे दारिद्र्य घालवण्याचा त्यांचा मुख्य मार्ग आहे. व्यापार पद्धती नियंत्रित करणे हा हिंदुस्थानाचे दारिद्र्य घालवण्याचा मुख्य मार्ग आहे असे म्हटल्यास कुणी आक्षेप घेणार नाही. हा मार्ग भावतो का भोवतो याचा निर्णय अर्थशास्त्राच्या सिद्धांताच्या आधाराने केला पाहिजे. जे जिन्नस आपल्याला अगदी अल्प मोलाने तयार करण्यासारखे आहे तेच दरेक राष्ट्राने तयार करावे व ते इतर राष्ट्रास विकून त्याच्यापासून आपणास लागणारे पण स्वदेशी अल्प मोलाने तयार न करता येण्यासारख्या जिन्नस विकत घेण्यास सर्व राष्ट्राचा फायदा आहे. हा अर्थशास्त्राचा सिद्धांत सर्वसंमत आहे. राष्ट्रातील परस्पर व्यापाराची उभारणी याच व्यवहार सिद्ध तत्वावर आहे. म्हणजे हे जे व्यवहार सिद्ध तत्व बाबासाहेबांनी सांगितलं की जे आमच्याकडे तयार होते कमी भावामध्ये ते आम्ही बनवून ते बाहेर देशामध्ये जिथं त्याची गरज असते ते बाहेर देशामध्ये पाठवणे म्हणून तिथून आम्हाला जास्त पैसा मिळेल आणि जे आमच्याकडे तयार होत नाही ते बाहेरून मागवणे म्हणजे जिथं जे कमी दर्जात बनत असेल ते बाहेरून मागवणे हा जो सिद्धांत आहे हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे असं बाबासाहेब लिहितात. राष्ट्रातील परस्पर व्यापाराची उभारणी याच व्यवहारसिद्ध तत्वावर आहे. एका देशात उत्पन्न होणारा माल दुसऱ्या देशात निर्गत होतो याचे कारण हेच की पहिल्या देशाला दुसऱ्या देशापेक्षा तो कमी मोलाने तयार करता येतो. त्याचप्रमाणे एका देशात उत्पन्न होणारा माल दुसऱ्या देशात आयात होतो याचे कारण हेच की दुसऱ्या देशाला तोच माल पहिल्या देशापेक्षा कमी भावाने किंवा त्याच भावाने तयार करता येत नाही. म्हणूनच स्वल्प मोलाने उत्पन्न होऊ शकणारा माल उत्पन्न करून त्याच्याऐवजी आपल्याला नाही पण परक्यांना स्वल्पात साध्य होणारा माल घेणे ही अनियंत्रित व्यापार पद्धती सर्व अर्थशास्त्रज्ञांना मान्य आहे. यावरून जो माल आपल्याला अल्प मोलाने तयार करता येत नाही तो त्यांना तसा करता येतो त्यापासून विकत घेण्याऐवजी स्वदेशीच तयार करण्याचा हेका धरल्याने तोटाच होणार हे निर्विवाद आहे. असे जरी आहे तरी पण हिंदुस्थानातील स्वराज्यवादियास ते कबूल नाही. म्हणजे बाबासाहेब म्हणतात यावरून जो माल आपल्याला अल्प मोलाने तयार करता येत नाही तो ज्यांना तसा अल्प मोलाने तयार करता येतो त्यांच्यापासून विकत घेण्याऐवजी स्वदेशीच तयार करण्याचा जर हेका धरला तर त्यात तोटा आहे हे निर्विवाद सत्य जरी असलं तरी बाबासाहेब लिहितात तरी पण हिंदुस्थानातील स्वराज्यवादी लोकांना ते कबूल नाही. त्यांच्या मते हिंदुस्थानातील स्वराज्यवादी ते कबूल करत नाहीत. त्यांच्या मते हिंदुस्थानात संपत्तीची वाढ होण्यास हल्ली आयात होत असलेला माल हिंदुस्थानातच तयार झाला पाहिजे. तो तयार होण्यास आयात मालावर प्रतिबंध ठेवणे किंवा जकात ठेवणे अगदी जरुरी आहे. त्याशिवाय अन्य मार्ग नाही असे त्यांनी वेळोवेळी प्रतिपादन केले आहे. प्रतिबंध ठेवून किंवा जकात बसवून परदेशी मालाची आयात कमी झाली म्हणजे स्वदेशी माल उत्पन्न करून ही तूट भरून काढण्यास सहजी स्थापन होणारे धंदे व कारखाने वाढून हा दरिद्री देश सदन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवटलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी
नियंत्रित व्यापार पद्धतीचे पूर्ण स्वरूप पाहिलेच नसावे असे दिसते. पण आम्हाला ते पाहिल्याखेरीज गत्यंतर नाही. परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. म्हणजे तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही, तो जो माल आहे परदेशातला तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही, त्याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापाराच्या परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून तर परदेशी मालास अटकाव करा हा महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकास अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार कोणी करावा. परदेशी मालाच्या ऐवजी स्वदेशी माल खपून स्वदेशी धंदे आणि कारखाने स्थायिक होतील, परंतु त्यांच्यापासून देशाचे कल्याण होईल असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल असे म्हणणे अधिक यथार्थ आहे. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरिबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण स्वदेशी या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. ज्यांची नागवणूक होणार त्यात बहुतांश बहिष्कृतांचा समावेश होत असल्यामुळे त्यांचा खिसा कातरून इतरांचे कल्याण करून त्यात सर्व देशाचे कल्याण झाले असे भासवणाऱ्यांच्या हातचलाखीला ते फसून जातील असे जर स्वराज्यवादियास म्हणजे जे स्वराज्यवादी लोक आहेत त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे. बाबासाहेब लिहितात की इथले जे भांडवलदार आहेत भारतातले त्या भांडवलदाराचा जास्त किमतीचा माल इथले जे बहुजन वर्ग आहेत बहिष्कृत वर्गातले लोक आहेत त्यांना जास्त भावाने विकून जर त्यांना नागवण्याचा प्रयत्न इथले स्वराज्यवादी लोक करत म्हणजे नागवण्याचा प्रयत्न किंवा नागवण्याचा जो त्यांना भ्रम आहे त्यांची जी इच्छा आहे तर बाबासाहेब म्हणतात की त्यांना जर असं वाटत असेल की ते इथल्या लोकांना म्हणजे इथले जे बहिष्कृत लोक आहेत त्यांचा खिसा कातरून इतरांचे कल्याण करत असतील आणि इतरांचे कल्याण म्हणजे बाकीच्यांचे कल्याण जे भांडवलदारांचे कल्याण आहे त्या भांडवलदाराच्या कल्याणाला ते देशाच्या कल्याणाचे जर नाव देत असतील अशी जर ते हातचलाखी करत असतील तर बाबासाहेब लिहितात हा त्यांचा भ्रम आहे. स्वराज्याच्या या उपायाने दारिद्र्य जाईल असे मानून स्वराज्य मागणे इतके वेळे ते खास नाहीत. म्हणजे स्वराज्याच्या या उपायाने दारिद्र्य जाईल असं जर अस्पृश्यांना सांगण्यात येत असेल तर इतकंही न समजण्या इतके बहिष्कृत लोक वेडे नाही. कारण सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेलसाच भासतो. स्वराज्यवादीच्या एका भाकिताची फलश्रुती काय होईल याचा येथवर विचार झाला. आता स्वराज्यवादियांनी जे एक भाकीत केलं आहे त्याचं काय फलश्रुती होईल याचा एकाचा विचार आपण आतापर्यंत केला. आता दुसरं जे भाकीत आहे त्याची फलश्रुती काय होईल ते आपण पाहू. ब्रिटिश राज्यकारभारातील दुसऱ्या दोषाचे विवेचन करताना स्वराज्यवादी असा आधार देतात की ज्या ज्या परिस्थितीत एका वर्गाचे किंवा व्यक्तीचे वर्चस्व इतर वर्गावर किंवा व्यक्तीवर स्थापन होते ती परिस्थिती उभयास अनर्थकारकच होते. म्हणजे स्वराज्यवादी लोक काय सांगतात की ज्या ज्या परिस्थितीत एका वर्गाचे किंवा व्यक्तीचे वर्चस्व इतर वर्गावर किंवा व्यक्तीवर स्थापित होते ती परिस्थिती उभयास अनर्थकारकच होते. ज्यांच्यावर अशा तऱ्हेने वर्चस्व स्थापन होते त्यात स्वामित्व असलेल्या लोकांना राजे, लोकपाल, लोकनियते, प्रजापती, भूदेव, ईश्वरांश, ईश्वरावतार, काल, कारक, न्यायमूर्ती, कृपासागर अशी विशेषणे लावण्याचा प्रघात पडतो. उलट पक्षी स्वामित्वाखाली आलेल्या लोकांना स्वतःच हीन, पतित, आज्ञाधारक, सेवक, किंकर अशी विशेषणे लावून घेण्याची सवय लागते. अशा रीतीने पराधीन झाल्यामुळे सत्ताधारी वागवतील तसे वागण्यातच धर्म आहे अशी ज्यांची दृढ समजूत होते या पूज्य बुद्धीचे बीजे पिढ्यानपिढ्या होत गेलेल्या संगोपनानेच मनात बिंबवलेल्यामुळे इतकी बलवत्तर होतात की पुढे ज्यांना पूज्य मानण्याची मनाला सवय लागली ते त्या पूज्यतेत जरी अपात्र असले तरी त्यांचा अवमान किंवा अधिकार करण्यास मन धजत नाही. अशाच प्रकारे वर्चस्वमंडित लोकांना आपली स्तुतिस्तोत्रे ऐकण्याची सवय लागते व आपण स्तुतिपात्र आहोत ही भावना त्यांच्या
पिढ्यानुपिढ्या होत गेलेल्या संगोपनाने इतकी दृढ होते की अंगी कोणत्याही प्रकारचा प्रशंसनीय गुण नसतानाही आपण परमपूज्य आहोत असे वाटून लोक जर वंदू लागले नाहीत तर त्यास दंडून वंदवयास लावण्याचा प्रयत्न करीतात. अशा परिस्थितीत वरच्यात जर दुराभिमान उत्पन्न होतो तसाच खालच्याचा स्वाभिमानही नष्ट होतो. वरच्यास ज्याप्रमाणे आज्ञा देणे हेच कर्तव्य वाटते त्याचप्रमाणे खालच्यास आज्ञा पालनात आपली कर्तव्यता आहे असे वाटते. अशी परिस्थितीमुळे वरच्यांच्या मनोभूमिकेत काठिण्य येते व खालच्याच्या मनोभूमिकेत निस्तेज होऊन त्यांची आपण होऊन काही करण्याची धमक जागच्या जागीच विरून जाते. जेथे जेथे उच्चनीच असे स्थितीजन्य तट पडतात तेथे तेथे उच्च लोकांच्या मानसिक दास्यात खितपत पडलेल्या नीच लोकांत व्यक्तिविकास होणे शक्य नसते. गोखले यांनी व्यक्त केलेला ब्रिटिश राज्यकारभारातील नव्हे तर कारभार अनुषंगिक असलेला जो दुसरा दोष त्याला याचाच आधार घेतला आहे. म्हणजे जे गोखले आहेत त्यांनी ब्रिटिश कारभारामध्ये जे 2 दोष सांगितले आहे त्यापैकी एक दोष हा आहे. त्यांच्या मते परकीय राज्यकारभाराच्या खर्चाने होणारे नुकसान जरी अक्षम्य म्हणून बाजूस ठेवले तरी परकीय कारभाराने होणारे नैतिक नुकसान अक्षम्य आहे. गोखले त्यांच्या मते परकीय राज्यकारभाराच्या खर्चाने होणारे नुकसान जरी अक्षम्य म्हणून बाजूस ठेवले तरी परकीय राज्यकारभाराने होणारे नैतिक नुकसान अक्षम्य आहे. परकीयांच्या वर्चस्वामुळे हिंदी जनाचा मानसमोड ठेंगणा होत चालला आहे. आपण कमदर्जाचे आहोत असे सुचवणाऱ्या वातावरणात दिवस काढावे लागत आहेत आणि परिस्थितीला मान देण्यासाठी त्यांच्यातील कर्तृत्ववान पुरुषास देखील खालचा दर्जा पत्करावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यात पूर्ण व्यक्तिविकास होणे शक्य नाही. स्वराज्याखाली वसत असलेल्या लोकात दिसून येत असलेल्या आत्मबलाचा प्रभाव अनुभवण्यास त्यांना संधीच नाही. इंग्रजांच्या कारभारातील वर्चस्वामुळे होत असलेली खच्ची बंद पडण्यास व त्यांच्यात स्वाभिमान उत्पन्न होण्यास स्वराज्याची आवश्यकता आहे हे कबूल करण्यास फारशी अडचण पडणार नाही. आणि आमच्या मते स्वराज्याच्या या 2 कारणात हेच कारण सबळ कारण आहे. व्यक्तिविकास करण्याचा उपाय म्हणून स्वराज्य दिल्यास आमची नाही, परंतु इंग्रजी राज्याविरुद्ध घेतलेला हा आक्षेप ब्राह्मणांच्या मुखात एकपटीने शोभतो तर तोच आक्षेप ब्राह्मणी राज्याच्या विरोधात एखाद्या बहिष्कृताने घेतल्यास 1000 पटीने शोभेल असं बाबासाहेब आंबेडकर लिहितात. बाबासाहेब लिहितात की हा जो आक्षेप ब्राह्मणांनी म्हणजे राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसवाल्यांनी जो ब्रिटिशांच्या विरोधात घेतला आहे तो ब्रिटिशांना जसा एकपट शोभतो तसा ब्राह्मणाच्या विरोधामध्ये जर बहिष्कृत वर्गाने जर घेतला तर तो 1000 पटीनं शोभेल असं बाबासाहेब लिहितात. यास खोटे म्हणणारा पामर सापडेल असं काही दिसत नाही. म्हणूनच ज्या स्वराज्यवादियांना व्यक्तिविकासाची एवढी चाळ आहे व ज्यासाठी ते बंदिवासही भोगत आले त्यांनी 6 कोटी बहिष्कृत लोकांस व्यक्तिविकासाचा मार्ग खुला करण्यास काय केले आहे असा उलट प्रश्न विचारणे भाग पडते. जशी परकीय अंमलामुळे हिंदी जनात उद्भत असलेली सूक्ष्महीनता या राष्ट्रीय सभेस दिसते तशी स्वकीयांच्या अंमलामुळे या बहिष्कृत लोकात उद्भत होत असलेली हीनता या राष्ट्रीय सभेत का दिसू नये असा प्रश्नचिन्ह बाबासाहेब उपस्थित करतात. कदाचित ती एवढी ढोबळ आणि लखलखीत असावी की तिच्या प्रखरतेमुळे ब्राह्मणांचे डोळेच दिपून जात असावे किंवा तिकडे पाहण्याची त्यांची इच्छाच नसावी. एक तर बाबासाहेब म्हणतात की ती इतकी प्रखर असावी की ब्राह्मणांचे डोळे दिपून जावेत आणि दुसरं असं की ब्राह्मणांचे त्याकडे पाहण्याची इच्छाच नसावी. या दोहोंपैकी दुसराच तर्क खरा आहे असे सिद्ध होते. परकीयांच्या दास्यातून मुक्त करण्यास धडपडणाऱ्या या राष्ट्रीय सभेने स्वकीयांना स्वकीयांच्या दासातून काढण्याचे प्रयत्नांचे संशोधन केले असता स्पष्ट होते की त्यांचे दास्य कायम करण्यासच तिचे अंग आहे. तिचे म्हणजे राष्ट्रीय सभेचे अंग आहे. राष्ट्रीय सभेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा तिच्या कार्यक्रमाबद्दल बराच वाद उत्पन्न झाला होता. राजकीय मागण्या मागाव्यात किंवा सामाजिक दास्यात अडकून पडलेल्या देशबांधवास सोडवण्याचा प्रयत्न करावा हा लढा बरेच दिवस चालू होता. परंतु या सभेत ब्रह्मवुंदाचा जास्त भरणा होता व आता आहेही, तिने आपल्या शिरानुसार
स्वकीयांचे स्वस्थापित दास्य विमोचनाचे महत्कार्य फेटाळून लावून ते दास्य कायम ठेवण्याच्या आड येत असलेल्या आपल्यावरील परकीयांचा तेवढा राजकीय शहा नाबूद करण्याचा निंद पण सोयीस्कर मार्ग अवलंबला हे सर्वश्रुत आहे. म्हणजे काँग्रेसने सामाजिक सुधारणा करण्याऐवजी जे राजकीय सुधारणा आहे तेच करण्यासाठी तेच करण्याकरता मार्ग अवलंबला असं बाबासाहेब लिहितात. ज्या काही व्यक्तींना सामाजिक सुधारणा घडवून आणणे विशेष महत्त्वाचे वाटत होते त्यांना सामाजिक परिषद या नावाची एक दुसरी संस्था स्थापन करावी लागली. जरी आजपर्यंत या सामाजिक परिषदेच्या हेतूंचे क्षेत्र अगदी मर्यादित होते, म्हणजे बालविवाह, विधवा विवाह, समुद्र प्रयाण इत्यादी ब्राह्मणाच्या सत्तेला तिळबळ देखील धक्का न देणारे होते. म्हणजे जे सामाजिक परिषदेचे जे हेतू आहेत ते ब्राह्मणाच्या सत्तेला तिळभर धक्का देणारे ही नव्हते, तरी तिची राष्ट्रीय सभेकडून नेहमी अवहेलनाच होत असे. 1895 साली तर तिचे 9वे अधिवेशन जेव्हा पुणे शहरी झाले तेव्हा पुणेकर राष्ट्रभक्तांनी नेहमीच्या पद्धतीस न जुमानता तिला राष्ट्रीय सभेच्या मंडपात भरून त्याला विटाळण्यास मनाई करून आपला क्षोभशीलही व्यक्त केली. ब्रिटिशांचे राजकीय स्वामित्व जितके वरिष्ठ हिंदूच्या महत्त्वाकांक्षाच्या आड येत असेल त्याच्या हजारो पटीने वरिष्ठ हिंदूंचे सामाजिक व धार्मिक वर्चस्व या 6 कोटी बहिष्कृत वर्गाच्या कसे आड येत आहे हे या स्वहित साधू अधवांना पटवून द्यावयास पाहिजे असे नाही. जी सामाजिक बंधने वरिष्ठ हिंदूस पोषक झाली आहेत ती बहिष्कृत वर्गास इतकी मारक झाली आहेत त्यामुळे हा वर्ग नागरिकत्वासही दुरावला आहे. कोणत्याही व्यक्तीस नागरिक म्हणण्यास काही हक्क असावे लागतात. त्यात पहिला वैयक्तिक स्वातंत्र्य, वैयक्तिक संरक्षण, खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क, कायद्याच्या बाबतीत समता, सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून वागण्याची मोकळीक, भाषण स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, सभा भरवण्याचा हक्क, देशाच्या राज्यकारभारात प्रतिनिधी पाठवण्याचा हक्क आणि सरकारी नोकरी मिळवण्याचा हक्क या सगळ्या हक्काचा अंतर्भाव कोणासही नागरिक बनवण्यास जे हक्क आवश्यक असतात त्यामध्ये याचा अंतर्भाव होतो. परंतु सामाजिक बंधनामुळे वरील हक्कातील बऱ्याच हक्कांना बहिष्कृत लोक आचवले आहेत. ब्रिटिश आमदनीत पहिल्या 2 हक्काची अंमलबजावणी जरी सर्वत्र होत आहे तरी केव्हा केव्हा उच्चवर्णीय हिंदू अंमलदाराच्या क्षेत्रात जे आपले हक्क नाबूद झाल्याची उदाहरणे या बहिष्कृत वर्गातील लोक दाखवू शकणार नाहीत असे आहेत. तसेच कायद्याच्या बाबतीत सर्वच ठिकाणी बहिष्कृत व इतर लोकांत समता ठेवली जाते हे म्हणणे सर्वांशी खरे ठरेल असेही वाटत नाही. हक्क नंबर 5, 6, 7 हे जरी सर्व हिंदू लोकांना मर्यादित प्रमाणात दिलेले आहेत तरी बहिष्कृत वर्गाच्या पदरात इतरांपेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात पडतात. म्हणजे हे जे वरील हक्क जे आता वाचून दाखवले त्यातील बाबासाहेब म्हणतात बऱ्याच प्रमाणात ते बहिष्कृत लोकांना मिळत नाही. मतस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य किंवा सभा भरवण्याचा हक्क प्रस्थापित राज्यास घातक होईल या रीतीने अंमलात आणण्यास कोणासही मुभा नाही, त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासही नाही व ती ज्यांना नकोही आहे. तरी पण या हक्काचा त्यांनी वरिष्ठ हिंदूंचे प्रस्थापित सामाजिक दडपणाविरुद्ध उपयोग केला तर त्यांना होत असलेल्या मनाईमुळे त्यांचा जसा तोटा होतो तसा इतरांचा काही होत नाही. सरकारी नोकरी मिळण्याचा हक्क असून नसून सारखाच आहे, कारण स्पर्श भावनेमुळे त्यांना ती मिळत नाही. म्हणजे नोकरी मिळण्याचा जो हक्क आहे अस्पृश्यतेमुळे त्यांना ती मिळत नाही. ज्या या बहिष्कृत लोकांनी लष्करात भरती होऊन ब्रिटिशांस हिंदुस्थानाचे राज्य मिळवून देण्यास आपले प्राण खर्ची घातले त्याच खात्यातून त्यांचा कशामुळे उठाव झाला हे त्यांना कळून चुकले आहे. शिकल्या सवरल्यासही जात लपवल्याखेरीज किंवा धर्मांतर केल्याखेरीज या नोकरीचा सर्वसाधारण हक्क या बहिष्कृत लोकास उपभोगता येत नाही. खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क इंग्रजी कायद्यात आहे, पण मनूच्या द्वाहीमुळे जर मालमत्ता मिळवता येत नाही तर त्यांनी बाळगावे काय. म्हणजे बाबासाहेब लिहितात खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क जरी इंग्रजी कायद्यात आहे पण मनूच्या द्वाहीमुळे जर मालमत्ता मिळवताच येत नाही तर बाळगावे कुठून. अखंड दारिद्र्य असे असूनही तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा आहे ते वाईट नाही असा उपमर्द करू पाहणाऱ्या हिंदूंना शाठ्य प्रति लाठ्य हा लोकमान्य भोपटकरांचा न्याय लागू केल्यास गैर होईल काय असं बाबासाहेब म्हणतात. या बहिष्कृत लोकांचा
स्वकीयांकडून होत असलेला उपमर्द जितका दुस्सह व क्षोभकारक आहे, तितकाच ब्रिटिश राज्यपद्धतीचा कल चुकीचा व शोचनीय आहे. जाती व रूढी यावर कायद्याचा पगडा बसवण्यास कायदे करणारी मंडळी आपल्या स्वाभाविक मर्यादेच्या आत असली पाहिजे व त्या मर्यादेचे उल्लंघन करून समाजाच्या मताशी तिने प्रत्यक्ष रीतीने विरोध करता कामा नये. हा सर्वसाधारण नियम सरकारने तारीख 8 ऑक्टोबर 1886च्या ठरावात स्वतः बंधनकारक म्हणून जाहीर केला. बाबासाहेब लिहितात, जाती व रूढी यांच्यावर कायद्याचा पगडा बसवण्यास कायदे करणारी मंडळी आपल्या स्वाभाविक मर्यादेच्या आत असली पाहिजे. म्हणजे कायदे करणारी मंडळी जी आहे ती स्वाभाविक मर्यादेच्या आत असली पाहिजे व त्या मर्यादेचे उल्लंघन करून समाजाच्या मताशी तिने प्रत्यक्ष रीतीने विरोध करता कामा नये. हा सर्वसाधारण नियम सरकारने 1886च्या ठरावात स्वतःच बंधनकारक म्हणून जाहीर केला. याचा उघड अर्थ असा की सामाजिक व धार्मिक बाबतीत जरी अन्याय होत असला तरी त्यांच्या निवारणार्थ सरकार आपली सत्ता खर्ची घालणार नाही. म्हणजे सामाजिक व धार्मिक बाबतीत जर अन्याय होत असेल तर सरकार तिथे सत्ता खर्ची घालणार नाही. म्हणजे आहे ते सामाजिक दडपण अबाधित चालू राहण्यास परवानाच झाला असं म्हणायचं. कारण काही बाबतीत राजदंड लावल्याशिवाय सामाजिक अन्यायाचे निर्मूलन होणे दुरापास्त आहे आणि म्हणूनच बहिष्कृतांना राजदंडास असून अडथळा व नसून खोळंबा असेच म्हणावे लागते. म्हणजे राजदंड असून अडथळा व नसून खोळंबा असेच म्हणावे लागते. उलट आपल्या हाती असलेला हा दंड स्वराज्याच्या देणगीने आपल्या खालच्यास बाधक होत असलेल्या आपला पगडा न डगमळू देता आपल्याला मात्र जाचक होत असलेल्या इंग्रजांचा काटा काढून टाकणे हाच काय तो ज्यांचा हेतू अशांच्या हाती दिला आहे. याचा सारांश स्वराज्य म्हणजे आमच्यावर राज्य होणार. इंग्रजी राज्यात ज्याची बात सहन होत नव्हती त्याची लाथ सोसावी लागणार. स्वकीयांच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक जुलमाआड घातलेले इंग्रजी सत्तेचे सुदर्शन लोपून स्वराज्याचा वज्राच्या आमच्यावर प्रत्यक्ष आघात होण्याची वेळ येणार. म्हणूनच बाबासाहेब लिहितात, आम्ही म्हणतो की द्याल तर असे स्वराज्य द्या की त्यात थोडे बहुत आमचेही राज्य असावेत. तर या प्रकारे आज जे प्रकरण आपण वाचन केलं ज्याचं हेडिंग होतं, हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य आहे. तर अशा संदर्भाचं लिखाण बाबासाहेब यामध्ये करतात. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जर मला काही वाटलं असेल तर बाबासाहेब लिहितात स्वराज्याच्या संदर्भामध्ये की इंग्रजी राज्यात ज्यांची बात सहन होत नव्हती त्यांची आता लाच सोसावी लागणार आहे. तर अशा पद्धतीचं स्वराज्य बाबासाहेब म्हणतात की हे जे स्वराज्य आहे, स्वराज्य कसं आहे की ज्या इंग्रजांच्या राज्यामध्ये आम्हाला ज्यांची बात सहन होत नव्हती त्या स्वराज्यामध्ये त्यांची आम्हाला लाच सोसावी लागणार आहे. म्हणूनच म्हणतो की जर द्यायचं असेल तर त्या स्वराज्यामध्ये आमचंसुद्धा थोडं राज्य असलं पाहिजेत, अशी बाबासाहेब त्यांना विनंती वजा